आमच्या भागामध्ये काय विकास झाला नाही. काय कोणी जिंकून आलं तरी 5-5 वर्ष गावाकडे कोणी बघतच नाही. जे उमेदवार असतात ना मेन त्यांनाच काही कळत नाही की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही पक्ष धडपड करत आहे. दबावचं राजकीय पक्षांचा सर्वांचा विषय आहे. दर्शको नमस्कार, राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर या गणामध्ये आज सध्या आलेलो आहोत आणि इथले काही युवक मंडळी जे आहेत ते सध्या आपल्या सोबत आहेत. आणि खरं तर इथल्या भागाचा विकास झाला आहे का आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकी काय इथली सध्याची परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी राजनीतीची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. दादा, काय आपलं नाव? चिदानंद. काय विकास झालाय का तुमच्या भागामध्ये? आमच्या भागामध्ये काय विकास झाला नाही. बघा, रोड बघा 2 किलोमीटर खड्डाच पडलाय. काय बी 10 वर्षामध्ये काय बी विकास नाही आमच्या गावात. काय नाही, विकासच नाही. बिंदास काय बी नाही, काय बी केलं नाही. बघा वातावरण कसं आहे सध्या? सध्याचं वातावरण चांगलं आहे. थोडे शिवसेनेकडे चांगलं आहे. शिवसेने कोण आहे? आमच्या शीतलताई मित्रे आमच्या तोळनूर गणात उभारलेले आहे. त्यांचे नाव थोडं पण अच्छा आहे. काय रस्त्याची समस्या असेल, इथल्या स्थानिक काही समस्या असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल. अनेक वेळा इथं पाणी पुरवठा होत नाही म्हणून म्हणतात नागरिक. नाही, पाणी पुरवठा ते काय नाही प्रॉब्लेम. पाणी पुरवठा सध्या अवस्थेत फक्त रस्त्याचं काम 2 किलोमीटर, त्याच्या पुढं नागणसूर आणि तोळनूर ते 2 किलोमीटर आहे ना, खड्ड्या पडलेला आहे. 5-10 वर्ष झालं काय बी ते केलं नाही. त्या ठिकाणी आणखी काही युवक मंडळी सध्या आपल्या सोबत आहेत. मामा आहेत. मामा, काय म्हणताय, काय वातावरण सध्या? ते वातावरण म्हणजे ते काय शीतलताईला ते तोंडवर पंचायत समिती मतदारसंघाला निवडून आला तर ते गोरगरीब जनताचं काम होणार आहे. ते अडपदार ते ताई आहे. ते कधी बी ते पोलीस ठाणा असू दे, तहसीलदार ऑफिस असू दे, काहीतरी कृषी खाता ऑफिस असू दे, ते काम करणार माणूस आहे. ह्याच्यासाठी त्याचं ते एकनाथ शिंदे साहेब ते शिवसेनेत ते गोरगरीब जनताचं ते लाडकी बहीणचं ते प्रकरण केलं. लाडकी बहीण ह्याच्यासाठी ते लाडकी बहीण येत आहे, बरोबर आहे. ते एक गोरगरीब त्याच्या मुलगाला शाळा शिकायसाठी ते फ्री आहे गव्हर्नमेंट. ते मार्क जास्त पडला तर ते दुसरं ते उचलतात का? फोन वगैरे उचलतात का? समस्या सोडवतात का नागरिकांची? हा, समस्या सोडतात. म्हणजे तुम्ही फोन वगैरे करायला काय प्रसंग वगैरे ते उचतं फोन उठतं ते सांगताय ते असं ते कुठं तरी ताई आमचं इथं ते थोडं काम आहे तर साहेबाला सांगा म्हणला ना, ते सांगता फोन करून. त्याच्यासाठी ह्याचा पाठीमागं आम्ही उभारलो. काय नाव आपलं? पिंटू श्रीगिरी. काय म्हणतं वातावरण कसं आहे? युवक पिढी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहता? काय कोणी जिंकून आलं तरी 5-5 वर्ष गावाकडे कोणी बघतच नाही. का हो? एकदा जिंकून बाहेर गेलं की 5 वर्षानंतरच येतं सगळं. असं आहे. असं का होतंय? काय माहिती आता पुढं निधी कसा आणायची काय नाही त्यांनाच कळत नाही, तर आम्ही काय करायचं? युवा पिढी म्हणून तुम्ही इथं असता, इथल्या रस्ते असतील, इथले शाळेचे समस्या असतील, इथल्या अनेक समस्या आहेत. कोणी निराकरण करणार आहे का? निराकरण नाही. जे उमेदवार असतात ना मेन त्यांनाच काही कळत नाही. ते पुढं काय बोलायचं, इथं काय बोलायचं. आता बघू, नवीन 2 युवा आलेत, बघू काय करायचं. काय नाही, सध्या वातावरण सगळं चांगलं आहे. भाजपचं वातावरण चांगलं आहे. आणि 19 वर्षामध्ये 17 वर्षामध्ये जे मित्रे साहेबांनी काम नाही केलं तेवढं 7 वर्षामध्ये दादाने भरभरून आपल्याला निधी दिलाय. सगळं वातावरण चांगलं आहे आणि आपलं सगळं उमेदवार पण चांगलं आहे आणि आपलं 100% सीट बसणार. काय 2 किलोमीटर रस्त्याची समस्या मग आता इथले नागरिक? नाही, ते फक्त 2 किलोमीटर एवढंच रस्ता राहिलाय. ते पण आता काय तर मंजूर झालंय आणि दादा हे नक्की करतील ते पण रोड आणि विकास पण खूप केले गाव. ताईंचा या ठिकाणी मोठा प्राबल्य आहे म्हणतात. ताईंचं वर्चस्व इथं सातत्यानं बोललं जातं. गृहमंत्र्यांच्या त्या कन्या आहेत, त्यामुळे सातत्यानं त्यांचं इथं वर्चस्व आहे असं बोललं जातं. तुम्ही तर म्हणताय की भाजपचा सीट आणि आपल्याकडं नक्की भाजपचं सीट येणार आहे. तसं काय नाही, सचिन दादांनी काम केलंय, भरभरून निधी आपल्या गावाला दिलाय आणि नक्कीच येणाऱ्या काळात आपलं सीट येणार आहे. सोलनकर एक गरीब घरातून जे काही सीट आहे ते नक्की विजय होणार आहे. नमस्कार, मी शिवा पुजारी. या तोळनूर पंचायत समिती गणातून मी अर्ज उमेदवारी केलतो. सध्या परिस्थितीत
दोन्ही राजकीय पक्षांचा एकही हेतू आहे की स्वतःचा स्वतःसाठी मतलब की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही पक्ष धडपड करत आहे. कुठल्याही विकास मुद्द्याचा आणि कुठल्याही विषयासाठी यांचा कुठलाही धडपड नाही. आमचा कसा येईल, आम्ही कसा येईल, जनतेचा प्रश्न बरेच आहे. तोंडूर ग्रामपंचायतीमध्ये, तोंडूर पंचायत समिती गणामध्ये कुठलाही पणदार रस्ता नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि एक सभापती शीट म्हणून, दावेदार म्हणून दोन्ही पक्षांनी झटपट करत आहे. तरी स्थानिक माणूस मी स्वतः उमेदवार असताना माझा कुठलाही घाई न देता, कुठल्याही प्रसंगामध्ये आम्हाला साथ न देता हे पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करत आहेत. आमचा यासाठी स्थानिक लेवलमध्ये एक प्रकारे धिक्कार करतो. हे लोकशाहीचा गळा कापण्याचा प्रयत्न करत आहे. त्या संदर्भात माझं वैयक्तिक मत आहे. या दोन्ही पक्षांना माझा जाहीर विरोध आहे. माझं हे स्थानिक लेवलमध्ये असताना वरिष्ठ लेवलचं बरेच दबाव होता की तुम्ही पक्ष माघारी घ्या, असं करा तसं करा म्हणून. माझा बी एक हेतू होता. माझा BA इंग्लिश एज्युकेशन आहे. दबाव कोणी टाकला? दबावचं राजकीय पक्षांचा सर्वांचा विषय आहे. कारण काय स्थानिक विकासाचं करण्यासाठी स्थानिक माणूस पाहिजे म्हणून मी स्वतः उमेदवारी अर्ज केलतो. पण या संदर्भात कुठलाही दखल न घेता माझा अर्ज मागे घेण्यासाठी सर्वांचा प्रयत्न झाले आहेत. आता तुम्ही कोणाच्या मागे उभा? आम्ही सध्या तेच सांगितलं की हे दोन्ही पक्षांचा कुठलाही तोळनूर पंचायत समितीकडे विकास करण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही, कोणी मुद्दा उपस्थित केला नाही. फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मी टिकतो का, हिने टिकते का, हेच विषय यावर राजकारण करत आहे. यावर जनतेने आणि सुज्ञ एक युवा वर्गाने ह्या समजून घ्यावा हेच विनंती आहे. ನೋಡ್ರಿ ನಮ್ದು ಪಾರ್ಟಿ ನಿಮ್ಗಂತೂ ಖೂನಿ ಅದ. ನಾವು ವಿಚಾರ ಏನ್ ಮಾಡೋರು ಫಕ್ತ್ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ ಪೈಲೆ ಇತ್ತು ಫಕ್ತ್ ಸಾಹೇಬ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಕಲ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾವ ಕಲ ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡಲ್ಲ ಅದಾರ ನಾವು. ಆಯ್ತಲ್ರಿ, ಅವ ठीक ಅದ್ರಿ. ಅಂದ್ರೂ ಥೋಡೆ ಮಂದಿ ಹೆಂಗ್ ಹೇಳ್ರಿ ಮಗ, ಥೋಡೆ ಮಂದಿ ಏನಂತಾರ ಲಾಡ್ಕಿ ಬಯನ ಯಾರ್ ಬಿಟ್ಟಾರ, ಥೋಡೆ ಮಂದಿ ದಿಶೆ ಬಲ ಅದ. ಬಿಜೆಪಿ ಮಂದಿ ಬಿಟ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಮಾಡಿದ್ರ ಹೂವಿನವ್ರಿಗೆ ಮತ ಹಾಕ್ರಿ. ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಲಾಡ್ಕಿ ಬರ ರೊಕ್ಕ ಬಿಟ್ರ ಪೈಲೆ ಯಾರು ಮಾಡ್ರ ಅದು ನೋಡ್ರಿ. ಮಕ್ಕಳು ಇವ್ರಿಗೆ ಖೂನ್ ಇಲ್ಲ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಸಿಗತ್ತಲ್ರಿ. ಅಡಿಗೆ ಮಂದಿ ಖೂನ್ ಇಲ್ಲ ಮಂದಿಗೆ, ಬಿಜೆಪಿ ಬಿಟ್ರ ಮತ ಹಾಕದ ಅವ್ರಿಗೆ. ಈ ಸ್ವಾಮಿ ಅದೇ ಅಂದ್ರ ಅವ್ರು ನಾನ್ರಿ ಜಾಹಿರ್ ಮಾಡೋರು ಬ್ಯಾರೆ, ನೀವು ಮತ ಹೊಡೆಯವ್ರು ಬ್ಯಾರೆ ಯತ್ನ ಅಂದಿವ್ರಿಗೆ ನಾ ಹಾಕ್ರಿ ಸತ್ ಮಿಕಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಹಾಕ್ರಿ ಮತ. ಈಗ ಚಲೋ ಅದ್ರಿ. काय दादा वातावरण कसं आहे, काय वातावरण तर आता चांगलं आहे सर. शेतात म्हणजे लय खूप चांगलं आहे आता वातावरण तर सध्या. कशासाठी म्हणजे ते आम्ही काय पण काम असलं तर त्यांना फोन करतो, उचलते आता काय सांग रोहित काम म्हणते, काय असेल ते काम विचारते. सगळं एक फोनवर त्यांनी काम करतात आमचं. तर मी कित्येक लोकांचं काम केलं, ऍडमिशन वगैरे, हॉस्पिटल वगैरे सगळं फोन केलं, हॉस्पिटल वगैरे काम केलं. ते सगळं त्यांनी करतात ते काम. मी काय सांगतो त्यांनी काम ते सगळं केलंच माझ्याच. या ठिकाणी काही दुकानदार देखील आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. दादा काय सांगाल, कशा पद्धतीचं इथं वातावरण आहे? वातावरणाचं बीजेपीचे जास्त आहे वाटतात मला. बीजेपी येईल असं वाटतं. कशासाठी हो? त्याचे विकास काम केले हो, विशेष काम केले. कल्याण सचिन दादा कल्याणसाठी जास्त म्हणजे जास्तीत जास्त विकास केले त्यांनी, त्याच्यामुळे ते येईल. काय इथं सध्या अनेक इथं रस्ते नाहीत, अशा अनेकांनी इथं बोलताना आता म्हटले रस्त्याचा प्रश्न खूप वर्षापासून आहे, रस्त्यात झाले नाही, काम केलंय त्याने, काम केले तरी बी ह्याच्यापेक्षा जास्त काम करते म्हणून आम्हाला विश्वास आहे कल्याण शेट्टीवर.